जय जिजाऊ, जय शिवराय. आज केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील आणि जगभरातील शिवप्रेमीसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. आता हे किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले आहेत. नुकतीच पॅरिस येथे जागतिक वारसा समितीची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भारताने जो प्रस्ताव ठेवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड कोटांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं, त्या प्रस्तावाला एकमुखाने मान्यता प्राप्त झालेली आहे. जे 20 देश यासाठी मतदानाला पात्र होते त्या 20 देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलेलं आहे. एक शिवप्रेमी म्हणून, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला मनापासून आनंद होतो. मी नेहमीच माझ्या व्याख्यानात असं सांगायचो की छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रात जन्मास आले म्हणून ते महाराष्ट्रापुरते किंवा हा महाराष्ट्र भारतात आहे म्हणून ते भारतापुरते नक्कीच मर्यादित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कार्याने जगभरात पोहोचलेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त होतं. जागतिक वारसा स्थळ म्हणून ते घोषित होतात. याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासाला आता जगाने मान्यता दिलेली आहे. आता हे 12 किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित होतील, वर्ल्ड मॅपवर येतील, युनेस्कोच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती प्राप्त होईल आणि याचा परिणाम असा होईल की भारतासह जगभरातील इतिहासप्रेमी, अभ्यासक, शिवप्रेमी यांना या किल्ल्याबद्दल अधिकची माहिती प्राप्त होईल. ते किल्ले पाहण्यासाठी देशात येतील, महाराष्ट्रात येतील. मित्रहो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून भूमिपुत्रांना एक विनम्रतेचं आव्हान करतोय की आपल्या या वारशांना जगापुढे नेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने, देशाच्या सांस्कृतिक विभागाने, भारत सरकारने जे विशेष परिश्रम घेतले त्यासाठी ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. एक शिवप्रेमी म्हणून आपण त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. पण आता आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे. युनेस्कोने काही महत्त्वाच्या निकषावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 किल्ल्यांना ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आता भूमिपुत्र म्हणून आपली जबाबदारी आहे की या किल्ल्याचं जतन करणं, संवर्धन करणं आपल्याला आवश्यक आहे. राज्य सरकारची देखील महत्त्वाची जबाबदारी आहे. आता आपल्या या गड किल्ल्यांच्या विकासासाठी निधी प्राप्त होईल, पण युनेस्कोचे निकष देखील आपल्याला आता पाळावे लागतील. मित्रहो, आज आपल्या सर्वांसाठी, छत्रपतींच्या विचारावरती प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा अभिनंदनाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. खरंच आपण सर्वजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पवित्र भूमीत आपण जन्मास आलेलो आहोत. तर आता आपण या शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक वारसांचं जतन करणं, संवर्धन करणं, ते नव्या पिढीसमोर नेणं महत्त्वाचं आहे. आता हे जागतिक पातळीवर गेलेलं आहे, ते जपूया एवढीच या निमित्ताने विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.